हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. झालेली आहे आपली पूजेची तयारी. सर्वात आधी पाण्याने अभिषेक करणार आहे स्वामींचा. हे दुधाने अभिषेक करणार आहे. दूध घेतलंय. त्यानंतर चंदन व केशरने अभिषेक करणार आहे. त्यानंतर आपल्याला जे जे पूजेला साहित्य लागतं, हा आहे चंदनाचा टिका. काही देवाला नैवेद्य दाखवणार आहे ते घेतले आहे व समय अशी सर्व तयारी मी येथे करून घेतलेली आहे. त्यानंतर सर्वात आधी देवपूजा केलेली. कालच संपूर्ण देव स्वच्छ उजळवलेले होते, त्यामुळे आज फक्त देव स्वच्छ फक्त आंघोळ केली. त्यानंतर सर्व देवांना अष्टगंध लावणार आहे. अशा पद्धतीने आपली नेहमीप्रमाणे पूजा ही झालेली आहे. संपूर्ण देव्हारा गच्च असा फुलांनी छान सज्ज झालेला आहे. फक्त मी स्वामींना काही केले नव्हते, फूल वगैरे वाहिले नव्हते, कारण त्यांचे आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर सुरुवात होते ती आपल्या पूजेला. येथे पुढेच मी पूजा मांडणार आहे. तर सुरुवात होते ती आपली दीप प्रज्वलनाने. सर्वात आधी पाटाच्या खाली छान असे स्वस्तिक काढून घेतले. कोणत्याही पूजेची सुरुवात सर्वात आधी पण स्वस्तिकनेच करत असतो. त्यानंतर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेतले. त्यांना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण केलेल्या. अभिषेक करत असताना श्रीसूक्त
किंवा पुरुष सूक्ताचं पठण करावे. ते जर येत नसेल तर यूट्यूबला लावून देऊ शकतात. आणि तेही नाही शक्य झालं तर सरळ आपल्या स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा अखंड जप चालू ठेवायचा. अशा पद्धतीने मी सर्वात आधी पाण्याने अभिषेक करून घेतला स्वामींचा व श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरूच होता. त्यानंतर मी स्वामींचा दुधाने अभिषेक केलेला. त्यानंतर मी चंदन व केशर मिश्रित पाण्याने स्वामींचा छान असा अभिषेक केला. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वामींचा अभिषेक करून घेतला. आपल्या स्वामींना छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना हे हिना अत्तर होतं माझ्याकडे, तर स्वामींना हिना अत्तर लावून घेतले सर्वीकडे. आपले स्वामी किती छान दिसत आहेत. छोटीच मूर्त आहे पण खूप छान आहे. त्यानंतर मी इथे छोट्या चौरंगावर मांडणार आहे, तर अशा पद्धतीने मांडली आहे. तर ही कमळगट्ट्याची माळ होती माझी, तर ती तुटली होती, तर मी ती व्यवस्थित करून घेतली. ही माळ ओवण्यासाठी सर्व मदत मला शिवायने केली आहे आणि पूर्ण एक एक मणी टाकून दिला. मग मी ती माळ व्यवस्थित, कमळगट्ट्याची माळ व्यवस्थित केलेली. तर म्हटलं आता स्वामी समर्थ प्रकट दिन आहे, त्या दिवशीच ते आपल्या श्रीयंत्रावर ठेवावी. हे जे स्वामींना घातले आहे वस्त्र, ते वस्त्र अगदी मी आज सकाळी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी 5 मिनिटात शिवले. ते येल्लो कलरचं आहे, कारण मूर्ती इतकी छोटी आहे, त्यावर वस्त्र सेम टू सेम मिळणं खूपच अवघड आहे. त्यामुळे मी करून बघितलं. थोडं मोठं झालं पण व्यवस्थित दिसत होतं. आपले स्वामी किती गोड दिसत आहेत. सर्वांनी स्वामींचे दर्शन घ्या. त्यानंतर जे काही वाचन होते ते वाचले. अशा पद्धतीने आपली स्वामी समर्थ प्रकट दिनाची पूजा झालेली आहे. त्यानंतर ओमने पूजा केली. नंतर शिवायने देखील स्वामींची पूजा केली. अशा पद्धतीने आपली पूजा ही संपन्न झालेली आहे. लहान मुलांना देखील आपण सांगितले तरच कळणार आहे व आपलंच अनुकरण ते पुढे करणार आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे महत्त्व हे त्यांना सांगितलेच गेले पाहिजे व त्यांना देखील त्यातून पूजेची, धार्मिकतेची गोडी निर्माण होते. त्याशिवाय ओमला सुद्धा
खूप आवड आहे सर्व करण्याची. तर अशा पद्धतीने आपली स्वामी समर्थ प्रकट दिनाची पूजा ही झालेली आहे. तर सर्वांनी मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कशी वाटते तुम्हाला आजची पूजा. स्वामींनीच माझ्याजवळनं करून घेतलेली आहे. त्यानंतर घेतली आम्ही आरती. नमस्कार, कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी सर्वांना सुख, समृद्धी, शांती, भरभराटी व आरोग्य चांगले लाभू दे अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. स्वामी समर्थ. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो स्वामी समर्थ मठात. इतकं छान, इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं, खूपच मस्त वाटत होतं. असं वाटत होतं स्वामींकडून जाऊच नाही अजिबात, नजरसुद्धा हटत नव्हती. इतकी सुंदर पूजा झालेली होती तिथं, पण खूप छान झाली होती. तर तुम्ही पण स्वामींचे दर्शन घ्या. खूप सुंदर सजवलं होतं संपूर्ण केंद्र. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.